प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनानंतर सादर करण्यात येणारे चित्र नेहमीच आपल्याला भुरळ घालतात। तशाच प्रकारची गंमत आज उरणवासियांना अनुभवायला मिळाली। निमित्त होते शेकापा आयोजित चित्ररथ स्पर्धांचे। माननीय आमदार विवेक पाटील यांच्या संकल्पनेनुसार शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयोजित चित्ररथ स्पर्धेला उरणवासियांनी भरभरून प्रतिसाद दिला। माननीय विवेक पाटील यांच्या संकल्पनेनुसार शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयोजित चित्ररथ स्पर्धेला उरणवासियांनी भरभरून प्रतिसाद दिला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। माननीय विवेक पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, उरण तालुका चिटणीस महादेव घरत, कामगार नेते मेघनाथ तांडेल, युवा नेते रवी घरत, जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य प्रोफेसर एल बी पाटील, नगरसेविका लता पाटील, माजी उपनगराध्यक्षा नहिदा ठाकूर, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे आदी मान्यवर या चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते। तब्बल 19 चित्ररथांनी यात सहभाग घेतला होता। चित्ररथांच्या बरोबरीने उरणचे नागरिक, विद्यार्थी, महिला भगिनी, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते। फुंडे महाविद्यालयाच्या चित्ररथाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले। त्यांना रोख रुपये 25,000 व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले। तर चिरनेर विद्यालयाने दुसरा क्रमांक पटकावला। तर उरणच्या एनआय हायस्कूलला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले। त्यांना अनुक्रमे रुपये 15,000 व 10,000 तसेच सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले। या व्यतिरिक्त उपस्थित प्रत्येक सहभागी चित्ररथाला रोख 5,000 रुपये व सन्मान चिन्ह देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले। यावेळी आपले विचार मांडताना माननीय विवेक पाटील म्हणाले की या मिरवणुकीच्या पूर्वतयारीसाठी अत्यल्प वेळ मिळून सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल सर्व शाळा, महाविद्यालये आणि मंडळांचे मी मनपूर्वक आभार मानतो। आज या चित्ररथ स्पर्धेत अनेक बाल शिवाजी सहभागी झालेले मला दिसले। मला विश्वास आहे की येणाऱ्या भविष्यात छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे आचार विचार ते नक्कीच लोकांपर्यंत पोहोचवतील। अनेक आमचे बाल शिवाजी या ठिकाणी दिसतात। त्या बाल शिवाजीच्या माध्यमातून निश्चितच त्यांना सुद्धा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, छत्रपती शिवाजी राजांची आचार हे निश्चितपणे त्यांच्या अंगामध्ये बांधल्याशिवाय राहणार नाहीत। छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व धर्म समभाव या विचाराचा अंगीकार केला आणि केवळ अंगीकार केला नाही तर आपल्या राज्यामध्ये त्याचा पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचं काम केलं। छत्रपती शिवाजी महाराजांची सैन्याला ताकीद असे की शेतकऱ्याच्या जे काही उत्पन्न आहे त्याच्या पिकाला, देठाला सुद्धा धक्का लागता कामा नये, कुणाचं त्या ठिकाणी नुकसान करता कामा नये, अशा प्रकारची सक्त ताकीद छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या सैनिकांना असायची। आणि अशा पद्धतीनं एक जगामधील सर्वश्रेष्ठ राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे या रायगड जिल्ह्यातले आहेत, त्याचा तुम्हाला आम्हाला निश्चितच अभिमान आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आचरणाप्रमाणे, विचाराप्रमाणे आपल्या या विभागामध्ये आपण काम करत असताना, आपण जगत असताना, सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्व धर्म समभाव हा विचार आपण निश्चितपणे बाळगला पाहिजे।